जी नियुक्ती आहे त्या नियुक्ती आपल्या चमच्याची व्हावी, आपल्याला मानणाऱ्या एखाद्या भक्ताची व्हावी, असे जे प्रयत्न या ठिकाणी सत्ता पक्षाकडनं चालतात त्या संबंधीचा विरोध या ठिकाणी दर्शवण्याचं काम खऱ्या अर्थानं मर्द राहुल गांधींनी या ठिकाणी केलं आहे। नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला कुठेतरी काँग्रेस विरोध करत आहे आणि त्या संदर्भात ते आता न्यायालयाचं दार देखील ठोठावणार आहे। या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आहे। असं काय आहे, काँग्रेसला नेमकं विरोधाचं कारण काय आहे? शेवटी एक ती निवडणुकीची जी प्रक्रिया संविधानिक आहे त्या प्रक्रियेने त्यांची नेमणूक झालेली आहे। खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर मुख्य निवडणूक आयुक्ताचं हे पद हे संविधानिक पद आहे आणि या पदाची जी गरिमा TN सेशन यांच्या काळामध्ये त्यांनी जी उभारली होती ती पुनश्च प्रस्थापित करणं अत्यंत आवश्यक असतं। अशा या कठीण समयी जी नियुक्ती आहे त्या नियुक्ती आपल्या चमच्याची व्हावी, आपल्याला मानणाऱ्या एखाद्या भक्ताची व्हावी, असे जे प्रयत्न या ठिकाणी सत्ता पक्षाकडनं चालतात त्या संबंधीचा विरोध या ठिकाणी दर्शवण्याचं काम खऱ्या अर्थानं मर्द राहुल गांधींनी या ठिकाणी केलं आहे की विरोधी पक्षनेता कसा असावा की त्यांनी ठामपणे आपलं मत मांडलं पाहिजे। काय म्हटलं त्यांनी कि आप अपना ईगो फिलहाल बाजू में रखिए और सोचिए देश के बारे में कि देश की जनता क्या चाहती है। जी बाब उच्चतम न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे आणि 19 तारखेला त्याच्यावर निकाल येणार आहेत, तर तुम्ही जर 1-2 दिवस पुढे थांबलात तर काय बिघडणार आहेत, निर्णय तर येऊ द्या, हेच त्या ठिकाणी राहुलजींनी मांडलं। तरीही त्यांनी ऐकलं नाही। यापूर्वी मला सांगा की 3 विरुद्ध 2 ते एकत्र आहे तर तिसरा माणूस करणार काय, मेजॉरिटी त्यांची होते। मागच्या वेळेला तसं नव्हतं ना, CJI त्या ठिकाणी सदस्य असायचे, सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे, त्यांना डावलण्यात आलं आणि त्यांनी या पद्धतीने मेजॉरिटी त्या ठिकाणी केली। जी बाब जया ठाकूर वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे प्रकरण त्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्यावर न्यायालयाची निकाल अपेक्षित आहे 19 तारखेला। मी तर धन्यवाद देऊन इच्छेन राहुलजींना की त्यांनी या ठिकाणी ठामपणे भूमिका घेतली, जी जनतेच्या बाजूनी आहे, जी न्यायिक आहे आणि जी संविधानाला अनुसरून आहे की या ठिकाणी नियुक्ती करत असताना असा माणूस नेमला गेला पाहिजे की जो त्या संविधानिक पदाची महत्ता समजू शकेल आणि त्या पद्धतीने काम करू शकेल। आज कार्यकाळ संपत होता आणि सरकारचा असा दावा आहे की कार्यकाळ संपत असल्यामुळे ती नेमणूक करावी लागली, न्यायालयाचा जो काही निर्णय त्या अधीन राहून पुढची भूमिका घेतली जाईल। नाही, असं आहे की थांबले असते तरी काय बिघडलं असतं, काही बिघडलं नसतं। 2 दिवस जर थांबले असते, 19 तारीख उद्या आहे ना, फारसे दिवस नव्हते, 1 दिवसाचाच फरक होता त्या ठिकाणी, त्यामुळे जर थांबले असते तर काही बिघडलं नसतं, पण यांना ते नको आहे। आता ज्ञानेश कुमारांची माहिती जर तुम्ही काढली तर त्या माहितीनुसार ते कुणासोबत त्यांनी काम केलं, कोणत्या पदावर कुणाकडे होते, तर तुम्हाला हे दिसेल ना की हा माणूस कुठून आला आणि कुठं त्याला देण्यात येत आहे आणि ती जबाबदारी नेमकी कोणी दिली आहे। तर हे सगळ्या बाबी समजून घेण्याची गरज आहे। मागच्या वेळेला काय घडलं, राजीव कुमारला त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त केलं, विरोधी पक्षांनी आवाजही उठवला तरी ज्यांनी आवाज उठवला त्याच्या विरुद्ध कारवाई करायला ते प्रयत्न करायचे आणि केवळ शेरोशायरी सांगून त्याला डावलण्याचा प्रयत्न करायचे, पण विरोधकांना न्याय मिळेल किंवा त्यांना सहकार्य असं कधीच घडलेलं नाही। याच्या पूर्वीचे जर किस्से पाहिले तर काँग्रेसची सरकार असताना निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जर त्या ठिकाणी उपोषण करायला किंवा आंदोलन करायला अटल बिहारी वाजपेयी जरी पुढे आलेत तरी त्याची नोंद घेतली गेली होती निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातून आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होत होता। तो आज झाला का? आज झाला नाही आणि त्यामुळं आता जी निवड करायची वेळ आली ती निष्पक्ष व्हायला पाहिजे, हेच मत राहुलजींनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे। तुम्हाला काय वाटतं की ज्ञानेश कुमारांची जी नेमणूक झाली ते त्या पदाला न्याय देणार नाही किंवा ते पक्षपातीपणाची भूमिका पुढे घेईल?
नियुक्ती ही निष्पक्ष नाही एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. तुम्ही आता न्यायालयामध्ये जाणार आहात आणि तुमची लढाई सुरूच राहील. आमच्या नेत्यांनी जी भूमिका स्वीकारली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.